पांघरून घातलं जात आहे, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आता पांघरून मंत्री असं नवीन मंत्री त्याचं निर्माण चार करावं. स्वतःकडे ठेवावं असं ते म्हणते. मग त्यात मुख्यमंत्र्यांना बुके घेऊन का जाता? का मुख्यमंत्र्यांची वारंवार भेट घेता, एकीकडे टीका करायची आणि दुसरीकडे नाही, एकीकडे गोडवे गायचे आणि दुसरीकडे टीका करायची, ही दुटप्पी भूमिका आहे. एक मी सांगतो तुम्हाला की मुख्यमंत्र्याच्या खुर्चीसाठी आणि या मुख्यमंत्री पदासाठी ज्यांनी स्वतःचं, मी असं म्हणेन, ते पांघरून म्हणाले तर मी म्हणतो की पाय पुसणं करून घेतलं, त्यांनी काय मुख्यमंत्र्यांवर टीका करायचा अधिकार आहे देवेंद्रजींवर? आणि त्यामुळे लोकांनी त्यांची जागा दाखवलेली आहे. प्रत्येकाने आपलं पांघरून पाहूनच हातपाय पसरले पाहिजे. शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही, कुठेतरी ठिबक सिंचन झालंय का असा प्रश्न उपस्थित करतायत. आता त्यांचा ठिबक सिंचन झालेला दिसतोय. एक हे बघा, विभाग वाईज अमरावती डिव्हिजनला 3,415 कोटी रुपये, छत्रपती संभाजीनगरला 6,249 कोटी, कोकण डिव्हिजनला 40 कोटी, नागपूर डिव्हिजनला 716 कोटी आणि नाशिक डिव्हिजनला 1,553 कोटी, असे 14,000 कोटी रुपये 32,000 कोटीच्या पॅकेज पैकी पोहोचलेले आहेत. ही आकडेवारी आहे, आणि डायरेक्ट खात्यात पैसे गेलेले आहेत. आता सांगा मला की शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाही, ही ओरड आणि हा खोटारडेपणा त्यांचा आता लपून राहिलेला नाही. तर उद्धव ठाकरे हिंदू धर्माच्या विरोधात भूमिका घेत आहेत का? कारण तामिळनाडूमध्ये दिवा लावावा असं कोर्टाने आदेश दिल्यानंतर महाभियोग जो दाखल केला गेला आहे त्यावरती उद्धव ठाकरेंनी सही केलेली आहे. हिंदू धर्माविरोधात उद्धव ठाकरे भूमिका घेतली असं वाटतं का त्यांच्या? हे बघा ना, हे काय, हे बघा, इम्पिचमेंट आणलेली आहे. हे आपल्या GR स्वामीनाथन जस्टिस आहेत, त्यांच्यावर मद्रास हायकोर्टचे आर्टिकल 217 आणि 124 कॉन्स्टिट्यूशन घटनेच्या कलमाप्रमाणे हे त्यांनी इम्पिचमेंट आणलंय आणि सही आहे. त्यामुळे आता हिंदुत्वाबद्दल बोलण्याचा त्यांना नैतिक अधिकार राहिलाय का, असा माझा प्रश्न आहे. आणि त्याचबरोबर ज्यांनी याकूब मेमनची कबर सजवली मुंबईमध्ये आणि ज्यांच्या लोकसभेच्या प्रचारामध्ये 93च्या सिरियल बॉम्बस्फोटमधला इक्बाल मुसा हा बॉम्बस्फोटचा आरोपी प्रचार करत होता, त्यांना हिंदुत्व शिकवण्याची आणि हिंदुत्व सांगण्याची नैतिकता आहे का? देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.